न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। आज आपण आलो आहोत आळे या ठिकाणी। तर आळे या ठिकाणी विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। येत्या रविवारी या विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। तर आयोजकांना आपण विचारूया की या कार्यक्रमाची नक्की रूपरेषा कशी आहे ती। नमस्कार, जय श्रीराम। रविवारी साधारणतः दुपारी शोभायात्रा काढून या कार्यक्रमाची सुरुवात होईल। आळेफाटा या ठिकाणी सावता महाराज मंदिर इथं शंखनाद करून दुपारी ठीक 3 वाजता शोभायात्रेला सुरुवात होईल। या शोभायात्रेमध्ये सुरुवातीला समोर डीजे असणार आहे, त्याच्यानंतर झांज पथक असणार आहे, त्याच्यानंतर महिलांचं लेझिम पथक असणार आहे, त्याच्यानंतर बालवारकरी जे आहेत त्या बालवारकऱ्यांची दिंडी त्याच्या मागे असणार आहे। त्याच्या पाठीमागं एक प्रभू श्रीरामांचा हलता देखावा तो असणार आहे। त्याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांसह बालदार चोपदारांसह तो एक देखावा असणार आहे। आणि त्याच्या पाठीमागे सर्व विराट हिंदू जनसमुदाय, महिला भगिनी, पुरुष, लहान मुलं, सगळे तरुण कार्यकर्ते सर्वजण या ठिकाणी त्या शोभायात्रेत सामील होणार आहेत। आळे फाट्यावरून संमेलन स्थळी या ठिकाणी आळ्यामध्ये ही शोभायात्रा येईल। शोभायात्रा आल्यानंतर या ठिकाणी संमेलन स्थळी सर्वांना एक कुंकुम तिलक लावला जाईल व भगवी टोपी पुरुषांना घातली जाईल। ही शोभायात्रेच्या ठिकाणी सर्व पुरुषांसाठी भगव्या टोपीचं आणि महिलांसाठी फेट्यांचं नियोजन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। सर्व महिला पुरुष पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी येतील। या ठिकाणी संमेलन स्थळी आल्यानंतर स्वयंसेवकाच्या वतीने एक प्रस्तावना होईल व जे आपले प्रमुख 3 वक्ते आहेत ह्या 3 वक्त्यांचे या ठिकाणी समाज प्रबोधनपर भाषण होईल व त्यानंतर स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता होईल। हिंदू संमेलन म्हणलं तर भरपूर जनसमुदाय असतो, तर इथे नक्की किती समाज येऊ शकतो आणि नियोजन कसं केलेलं आहे? या ठिकाणी साधारणतः 5 ते 10 हजार समाज येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे व त्या पद्धतीने बसण्याचं नियोजन, जेवणाचं नियोजन, पार्किंगचं नियोजन असं सगळं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। नियोजनामध्ये कुठलीही कमतरता भासणार नाही। मोठ्या संख्येने जनसमुदाय येथे येणार आहे। सर्वांना अगदी जेवणापासून तर सर्व आदरात इथे केले जाणार। या ठिकाणी फक्त कार्यक्रम आम्ही करायचं म्हटलो तेव्हापासून आम्हाला सगळं सौजन्य मिळत गेलं। सर्व समाज बांधवांनी, सगळ्या स्तरातील लोकांनी भरपूर प्रकारचं सौजन्य केलं। पोलीस प्रशासनाने असेल म्हणा किंवा इतरही सर्व देणगीदारांनी, सौजन्यदातांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने सौजन्य दिलं। त्याच्यामुळे कुठलीही अडचण आलेली नाही। आमच्या सर्व स्वयंसेवकांनी दिवस रात्र मेहनत करून आता जे हायवेला आपण लावलेले झेंडे पाहतोय हे आपल्या स्वयंसेवकांनी रात्री 2-2 वाजेपर्यंत लावलेले आहेत। कार्यक्रमात कुठलीही अडचण आलेली नाही। नियोजन एकदम योग्य पद्धतीने चालू। या हिंदू संमेलनाचा नक्की मुख्य उद्देश काय? या हिंदू संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे ह्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू राहतात आणि बहुसंख्य हिंदूंना आपण जेव्हा जागृत करू तेव्हा ह्या देशाप्रती, समाजाप्रती, देशाप्रती, धर्माप्रती त्यांची बांधिलकी त्यांच्या लक्षात येईल आणि ह्या देशाला फायदा होईल त्याचा। कारण हिंदू समाज पूर्णपणे जागृत झाला तर हा देश एकसंघ राहणार आहे। जेव्हा हिंदू समाजाची जिथे जिथे संख्या कमी झाली त्या ठिकाणी हा देशाचा तुकडा पडलेला आहे। तो देश, तो भाग देशापासून दूर गेलेला आहे। त्यामुळं हिंदू समाज जागृत झाला तर देश जागृत होईल आणि पूर्णपणे समाज एकसंघ राहील। आजच्या या तरुणाईच्या विवाद नक्की तरुणासाठी काय संदेश द्याल तुम्ही? आता तरुणाईला धर्माविषयी आवड आहे, प्रेम आहे, परंतु तरुणांमध्ये जो अभिमान जागृत झाला पाहिजे धर्माप्रती त्याचा विचार हा हिंदू संमेलनाच्या माध्यमातून पुढे येणार आहे। देशावरती किंवा धर्मावरती जी काही संकट आहेत ती संकटांची जाणीव तरुणांना झाली पाहिजे आणि त्या संदर्भात कसं काम केलं पाहिजे याचं पण मार्गदर्शन पुढे झालं पाहिजे। त्यामुळे काय होईल की आपला देश सुरक्षित होईल आणि आपल्या कुटुंबाला आणि समाजाला आपल्या तरुणांचा अभिमान त्यातून नक्कीच निर्माण होईल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। शताब्दी वर्षानिमित्त पूर्ण भारतभर गृहसंपर्क अभियान चालू झालेलं होतं। गृहसंपर्क अभियानामार्फत सर्व स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन जे संघाला, समाजात पंचपरिवर्तन अपेक्षित आहे एक जबाबदार नागरिक म्हणून, मग त्यात पहिला मुद्दा असा की सामाजिक समरसता, म्हणजे आपण सर्व हिंदू बांधव आहोत। जाती व्यवस्थेतून बाहेर पडून सर्व एकजूट आपली झाली पाहिजे। दुसरा मुद्दा असा की पर्यावरण संरक्षण, म्हणजे आपण सण उत्सव साजरे करताना नकळतपणे पर्यावरणाचा ऱ्हास करतो, तर त्याची एक आपण जबाबदार नागरिक म्हणून त्याची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे। मग त्यात प्लास्टिकचा वापर असेल, पाणी वाचवणे असेल, झाडे लावणे असेल, त्यांचं संवर्धन करणे असेल। कुटुंब प्रबोधनाचा तिसरा मुद्दा आहे।
त्यानंतर चौथा मुद्दा असा होता की स्वबोध म्हणजे स्वदेशी वस्तू वापरणे, स्वराष्ट्र स्वभाषेचा अभिमान बाळगणे. त्यानंतर नागरिक कर्तव्यबोध हा शेवटचा मुद्दा होता. म्हणजे आपल्याला जे मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानाने दिले आहेत ते आपण जबाबदार नागरिक म्हणून आपण किती पाळतो, तर ते आपण सर्वांनी एक जबाबदार भारतीय एक नागरिक म्हणून ते सर्व मुद्दे आपण सांगत आलेलो आहे. विराट हिंदू संमेलनामध्ये मोठ्या वक्त्यांचे येथे प्रवक्ते आहेत. हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे असतील, श्रमिक गोजमगुंडे असतील किंवा हर्षादय असतील, असे मोठमोठे वक्ते या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी येणार आहेत. तर या प्रबोधनासाठी अजून कोणी राजकीय वक्ते येणार आहेत का? नाही, अजिबात नाही. राजकीय म्हणून कोणी येणार नाही, सगळे हिंदू म्हणूनच येणार आहे. एक जागृत हिंदू म्हणून जो कोणी या संमेलनाला येणार आहे तो एक जागृत हिंदू म्हणूनच येणार आहे. आणि आमचा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे सर्व जे आयोजक आहेत, म्हणजे कामात नियोजन करणारी मंडळ आहे, आयोजक तर सकल हिंदू समाज आहे, पण जे नियोजन करणारी मंडळी आहेत त्यांचा एकच हेतू आहे की इथं येणारा प्रत्येक माणूस आमच्या दृष्टीने हिंदू आहे आणि तो देश हितासाठी एकत्र होत आहे. आणि त्याचं एक कर्तव्य आहे का देशाच्या हितासाठी जो कोणी झटतोय तो हिंदूच आहे. आणि त्या हिंदू आमच्या नजरेने प्रत्येक जण हिंदू आहे. आणि राजकीय म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलेलं नाही. आणि जे 3 वक्ते आपल्याकडे आहेत, आता तुम्ही नावं सांगितलेली आहेत 3 वक्त्यांची, तर 3 वक्ते सोडून व्यासपीठावर तरी कुणी दुसरं राजकीय नसन किंवा कुठलाही स्वयंसेवक कुणी नसणार आहे. सगळे जे ते सगळ्यांना एक समान हक्क आणि समान व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे. आता जे विराट हिंदू संमेलन होते ते काही संमेलन कोणत्या धर्माविरोधी आहे का? नाही, अजिबात नाही. हे संमेलन कोणत्याच धर्माच्या विरोधात नाही. हे हिंदूंचं म्हणून संमेलन आहे. आता आमच्या स्वयंसेवकांनी सांगितलं की याच्यात प्लॅस्टिकचा वापर टाळा किंवा कुटुंब व्यवस्था असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या जाणार आहेत ह्या काही कोणत्या धर्माविरोधी नाही. हा हिंदूंसाठीचं संमेलन हिंदू म्हणून आहे. हिंदू सगळा एका छताखाली यावा, एका झेंड्याखाली यावा. जो कायम जाती धर्मामध्ये किंवा प्रांतवादात अडकलेला आहे तो न अडकून राहता सगळं हिंदू समाज एकत्र येऊन सकल हिंदू म्हणून एकत्र राहावा व तो धर्म वाढवला जावा. कोणताच धर्म कोणत्या धर्माच्या विरोधात काम करा अशी शिकवण देत नाही. आणि हिंदू धर्म तर नाहीच नाही देत. किंवा आमच्या गीतेमध्ये, रामायणामध्ये असं कुठंच कोणत्या धर्माविरोधी काही करा असं सांगितलेलं नाही. हे संमेलन सुद्धा निश्चितपणाने धर्माविरोधी नाहीये. हे धर्माचा अभिमान आणि धर्माचा प्रेम म्हणून असणार आहे. याच्यात कुठल्याही धर्माला विरोध नाही. पण घरोघर जाऊन पंचपरिवर्तनाचा संदेश नागरिकांना देतोय. पंचक्रोशीतील लोकांनी या संमेलनात का सहभागी व्हावे? नक्कीच हा तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. त्याचं का सामील व्हावं, तर आता अभिषेकने सांगितलं का आमचं हे जे हिंदू संमेलन आहे ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, कोणत्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही, पण आम्ही हिंदू आहोत. हिंदू म्हणून जगण्यात आणि हिंदू म्हणून सांगण्यात याच्यात काय मला वाटतं काही भीती नसावी. आणि हे संमेलन घ्यायचं कारण आणि लोकांनी यायचं कारण याच्यात का सामील व्हावं हे याच्यासाठी सांगतो की हे जे पंचपरिवर्तन सांगितलेलं आहे, आता भाऊंनी सांगितलं का हे संमेलन पंचपरिवर्तन सांगण्यासाठी केलेलं आहे. कुटुंब प्रबोधन असन, पर्यावरण रक्षण असन किंवा हे सामाजिक समरसता म्हणजे जातीभेद प्रांतभेद सोडून एकत्र येण्यासाठी. तर ही मूल्य लोकांना कळाली पाहिजे. आता लोकांना माहीतच आहे पण ती जागृत करण्यासाठी हे संमेलन आहे. दुसरा विषय असा आहे, आपण आता पाहता सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो, आपण टीव्ही या सर्व माध्यमाच्या माध्यमातून पाहतोय का बरेचसे प्रकार हिंदूंवर, हिंदू संघटनांवर, हिंदू लोकांवर जे अन्याय अत्याचार चालू आहेत त्याच्यासाठी जागृत राहणे आणि म्हणजे स्वतःचं संरक्षण स्वतःच केलं पाहिजे ही शिकवण आपल्याला प्रत्येक म्हणजे पहिल्यापासून म्हणजे राजे महाराजे देवतांनी स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे. याच्यासाठी आता आपण लव जिहाद सारखे पाहतो, गोहत्या पाहतो, लँड जिहाद पाहतो, हे सगळे जे मुद्दे आहेत इथपर्यंत वेळ गेलीच नाही पाहिजे. त्याच्यासाठी हे संमेलन आहे. आपल्या मुला मुलींना काय संस्कार पाहिजे काय नाही पाहिजे याचं मार्गदर्शन ही जी 3 मंडळी येऊन या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यासाठी ते मार्गदर्शन ऐकण्यासाठी लोकांनी, सर्व हिंदू समाजाने या ठिकाणी आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का हिंदू या शब्दातून लोकांना अशी शिकवण जाते का हिंदू सर्वसमावेशक आहे. हिंदूंनी आतापर्यंत कोणत्या याच्यावर अतिक्रमण केलं नाही. हिंदूंवर अतिक्रमण झालेलं आहे पण हिंदूंनी कधी कोणा अतिक्रमण केलं नाही, कोणाची जागा बळकावली नाही, कोणत्या कुटुंबात शिरलेलं नाही.
तर हिंदू सर्वसमावेशक आहे, तर बाकीच्याही धर्मांनी त्याचा बोध घेऊन त्या पद्धतीने राहावं आणि आपल्या हिंदू समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी हे हिंदू संमेलन आहे.